आमचा गण्या रेल्वेनं प्रवास करत गेलं आणि प्रवास करून आलं. मग प्रवास करून येत असताना काय झालं की याला मिळाली होती वरचा बर्थ. आणि मग वरचा बर्थ मिळाली, पण प्रवास अर्धा झाला की या जुला लागली याला 2 नंबर. मग परेशान झाला आता गण्या. मग सारखा 5-5 मिनिटाला ह्याला जावं लागेल. हा वर चढायचा, झोपायचा, 5 मिनिटाला कळाली पोटात की वरून खाली उतरायचा, परत जायचा टॉयलेटला, परत यायचा. म्हणायचं, जरा झोपलं की परत अजून त्याला कळ यायची, परत यायचा. दिवसभर त्या गुन्ह्याचा कार्यक्रम हेच सुरू झाला. अख्ख्या प्रवासाचं वाटोळं होऊन गेलं. परंतु ह्याला वर खाली करून करून असं दमून गेलं. अशक्त होऊन घरी आलं. घरी आल्यावर असा सगळी हकीकत सांगितलं बायकोला. म्हणला मी लय थकलोय वा, म्हणला आता मला आराम पडू द्या बघा म्हणला. आता मग आराम पडला. आता बायको म्हणली, अहो पण तुम्ही वरचा बर्थ होता, तुम्हाला एवढे जुला लागले होते, मग एक आयडिया करायची नाही काय? तुमचा वरचा बर्थ म्हणजे खालचा बर्थ असेल की नाही होता की. आणि मग तुम्ही असं करायला नव्हतं, खालच्या बर्थवर जे कोणी असेल त्याला रिक्वेस्ट करायची होती, माझी तब्येत बरी नाही, तुम्ही वर जाऊन झोपा, मी खाली झोपतो. तेवढं तुमचं चढणं उतरणं कमी झालं असतं. गण्या उठला, बसला, असा म्हणला, येडी आहेस काय म्हणला, मला काय कळना होय तेवढं म्हणला. खालच्या बर्थवरचा माणूस असता, मी तुला वाटते का खालच्या बर्थवरच्या माणसाला मी रिक्वेस्ट केली नसेल म्हणून? मग काय म्हणला, भांडला काय? भांडायला काय म्हणला, अगं कसं सांगावं तुला म्हणला, मी रिक्वेस्ट केली असती पण खालच्या बर्थवर कोणीच नव्हतं ना, रिकामाच होता बर्थ.